जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी. मित्रांनो, काल आपण लसावी मसावी मधला पार्ट 1 बघितला होता. लसावी मसावी कोणाला म्हणतात बेसिक समजून घेतलं, त्यात अजून बरेच उदाहरणं घेतले होते. आज त्याच्या पुढील उदाहरणं बघूया. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पुढील 12 क्रमांकाचं उदाहरण काय, 12 नंबरचं. तर 12 व 18चा मसावी काढा. आता मसावी म्हणजेच काय, की अशी एक संख्या पाहिजे की ज्या संख्येला त्या दोन्ही संख्यांना किंवा विचारलेल्या सर्व संख्यांना भाग गेलं पाहिजे, बरोबर की नाही. मग 12 व 18चा मसावी किती येणार आहे, कोणत्या संख्येच्या पाड्यात त्या दोन्ही संख्या येत आहे, तर 6च्या पाड्यात येत आहे ना. 6 दुनी 12 आणि 6 त्रिक 18, म्हणजे 12 व 6चा मसावी किती असणार, 6 असणार आहे. का असणार 6, लक्षात आहे. म्हणजेच काय की 6च्या पाड्यात 12 आणि 18 हे दोन्ही येत आहेत. मसावी लक्षात ठेवण्यासाठी एवढं लक्षात घ्या की ज्या संख्येने आपण भाग देतो ना, लहानातली लहान संख्या त्या संख्येच्या पाड्यातल्या त्या संख्या पाहिजेत, बरोबर आहे. आता चला पुढचा प्रश्न बघूया. एक्सचा वर्ग वायचा वर्ग एम आणि एक्स वायचा चौथा घातचा मसावी काढा. तर मित्रांनो, तुम्हाला घातांकाचा मसावी ज्यावेळेस विचारलेला असणार आहे त्यावेळेस काय करायचं, याच्यात सामायिक अवयव कोणते ते बघायचे. ठीक आहे, तर मग इथे एम हा सामायिक नाही, बरोबर की नाही. एक्स वाय इथे सामायिक आहे, बरोबर की नाही. एक्स वाय आणि एक्स वाय म्हणजे हे सामायिक आहे ना. सामायिक असल्यास एकदाच लिहा एक्स वाय, आणि त्यांचा घातांक विचारलेला आहे ना, तर याच्यामध्ये सामायिक कोण आहे, तर 2 2 सामायिक आहे ना, म्हणजे ते 2 एकदाच लिहून घ्या. लक्षात आहे का. तर मग याचा मसावी किती असणार आहे, एक्स वायचा वर्ग, बरोबर आहे. एक्स वायचा वर्ग हा काय याचा मसावी आहे. लक्षात आहे का. ओके, आता पुढील प्रश्न बघा. प्रश्न आता थोडासा बदललेला आहे मी. या ठिकाणी काय आहे की 2/3 आणि 4/9चा लसावी काढा. आता तुम्हाला जर लसावी विचारलेला असेल मित्रांनो, तर जेव्हा अंशात आणि छेदात म्हणजे व्यवहारी अपूर्णांक दिलेला असेल, व्यवहारी अपूर्णांकाचं लसावी काढायला लावलेलं असेल, तर काय करायचं की लसावी म्हटलेलं असेल तर छेदात लसावी लिहा आणि अंशात मसावी लिहायचं. जर मसावी काढायला लावलेला असेल, जो विचारलेला त्याला काय करायचं, छेदात सॉरी अंशात लिहायचं आणि जे विचारलेले नाही ते छेदात लिहायचं. ठीक आहे, मग उदाहरणार्थ आता या ठिकाणी 2/3 आणि 4/9चा लसावी काढा. मग लसावी विचारलं म्हणजे काय, लसावी आपल्याला वरती घ्यावा लागणार आहे आणि छेदात काय करायचं, मसावी लिहायचं. अगदी सोप्या पद्धतीने ट्रिकने बघतोय आपण. ठीक आहे ना. मग आता 2 आणि 4चा लसावी किती असणार, तर बे एक बे बे दुने 4 म्हणजेच काय असणार याचा लसावी. बघा आता इकडे अवयव पद्धतीने काढून बघू आपण. 2 आणि 4, ओके. तर मग 2 एक 2 बे एक बे बे दुने 4, बरोबर की नाही. बे एक बे बे दुने 4, मग पुन्हा 2 ने भाग द्या. बे एक बे बे एक बे. लक्षात आहे. मग आता या दोघांचा गुणाकार करा. मग 2 गुणिले 2 किती होणार, 4, म्हणजेच लसावी किती आलाय, 4. आता मसावी काढायचं आपल्याला. मसावी काढताना काय करायचं असतं की अशी संख्या निवडायची आहे की त्या संख्येच्या पाड्यात त्या पुढील संख्या आल्या पाहिजे. मग 3च्या पाड्यात 9 येतं ना, म्हणून मसावी काय असणार याचं, 4/3. लक्षात आहे का मित्रांनो. आता चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय आहे, तर 2/3 आणि 4/9चा मसावी काढा. आता मसावी काढायला लावलेला असेल तर मसावीला वरती लिहा. काय मसावी काढायला लावलेलं म्हणजे मसावी कुठे लिहिशाल, वरती. ठीक आहे, आणि लसावी कुठे येणार मग, छेदात. लसावी कुठे येणार, छेदात. तर बघा मग 2 आणि 4, मग तुम्ही याचं उलट नका करू बरं, कारण मसावी विचारलेली. या ठिकाणी लसावी होता म्हणून लसावी आपण 4 घेतलेला आहे. नंतर काही अजून आगो डोकं चालवतील सरांनी, संख्या तर सारख्या घेतलेल्या म्हणजे प्रश्नामध्ये तेच उलट करून देऊ. अशी चूक करू नका, गडबड करू नका. तर बघा आता काय करायचंय, मसावी काढायला लावलेलं आहे. मग 2च्या पाड्यात 4 येतं ना, म्हणजेच काय मसावी 2 असणार, बरोबर की नाही. आणि लसावी विचारलेलं तर लसावी किती असणार, 9. कारण आहे की बघा लसावी तुम्हाला काढायचंय, तर इकडे 3 इकडे 9, बरोबर की नाही. या दोन संख्येचं मग 3 भाग द्या. 3 एक 3, 3 त्रिक 9, पुन्हा 3 जातोय, 3 एक 3. आता या दोघांचा गुणाकार केल्यानंतर किती येणार, 3 गुणिले 3 बरोबर 9, म्हणजेच लसावी किती आला याचा, 9. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय, 2/3 आणि 4/9चा मसावी किती आलाय, तर 2/9. मित्रांनो, मी तुम्हाला याच टाईपवरचा एक प्रश्न येतो, ते तुम्ही मला सोडून दाखवा. तर बघा प्रश्न इथे लिहितोय मी या चौकट मध्ये. ठीक आहे, प्रश्न काय आहे तर बघा, 5/4 10/8 आणि 15/12 चा लसावी आणि मसावी काढा. आणि मसावी काढा. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचंय. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न बघा, अजून हार्ड केलेला मी. तर पुढचा प्रश्न काय मित्रांनो, बघा 70 व 105 चा लसावी 210 आहे. किती, 70 व 105 चा लसावी 210 आहे. तर मसावी किती. आता या ठिकाणी तुम्हाला लसावी ऑलरेडी दिलेला आहे प्रश्नात आणि मसावी काढायला लावलेलं. मग या प्रश्नाला असं अवयव पद्धतीने जर काढत बसलो तर खूप वेळ जाणार आहे, बरोबर की नाही. म्हणून याला शॉर्ट ट्रिक वापरू. शॉर्ट ट्रिक काय वापरायचं, या पहिल्या दोन संख्या ना, या दोन संख्येचा गुणाकार करून टाका.
ठीक आहे. मग 70 गुणिले 105 छेदात काय लिहायची, जी पुढची संख्या आहे ना ती लिहून घ्या. मग पुढची संख्या काय 210. मग आता याला कापाकापी करायची, तर बघा इकडे एक शून्य कट करून घ्या, इकडे एक शून्य कट करून घ्या. मग 7 एक 7, 7 त्रिक 21, 105 1 गुणिले 105 म्हणजे 105च असणार आहे. मग 3ने भाग द्या, 3 एक 3, 3 त्रिक 9, उरला एक, तर इकडे दिल्यानंतर संख्या तयार होते 15, बरोबर आहे की नाही. मग 3 5 15 म्हणजे ज्याचा मसावी किती आला, मसावी तर 35 आहे. लक्षात येत आहे का, याचा मसावी किती आलाय 35. आता पुढे तुम्हाला मी अजून एक प्रश्न देतोय, बदल करून देतो, ठीक आहे. या ठिकाणी 140 केला मी, या ठिकाणी 210 केलाय आणि या ठिकाणी 420 केलाय. तर मग मला तुम्ही सांगायचं 140 व 210चा लसावी 420 असेल तर मसावी किती. या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आता पुढचा अजून नवीन प्रश्न बघू, त्यापेक्षा थोडा अवघड लेवलचा आहे. तर बघा या ठिकाणी काय, दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 आहे. किती, त्यांचा मसावी 14 आहे व लसावी 168 आहे. तर x बरोबर किती. आता बघा या प्रश्नामध्ये काय होतं की तुम्हाला लसावी दिलेली होती, मसावी काढायला लावलेली आहे. आता या ठिकाणी काय केलं त्यांनी, दोन संख्या पण दिलेल्या आहेत, त्यांचा मसावी पण दिला आहे, लसावी पण दिलेला आहे आणि तुम्हाला x ची किंमत विचारताय. तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, एकदम सोपं आहे. बघा इथे x वाल्याच्या संख्या नाही, याच्यामध्ये प्रश्न चिन्हाच्या मध्ये बरोबरचं चिन्ह टाकून द्या. मग तो बरोबरचं चिन्ह जसाचे तसे खाली उतरा. मग बघा 6x अधिक 6x व 8x आहे ना, त्या दोघांचा गुणाकार करा. 6x गुणिले 8x आणि पुढे काय, लसावी आणि मसावीचा गुणाकार करून टाका. काय पुढे लसावी व मसावीचा गुणाकार करा. मग लसावीचा गुणाकार किती आहे, मसावीचा 14 गुणिले लसावी किती आहे 168. आता काय करा, सुरुवातीला या दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्या. मग किती आहे ना, साइन 48 x, बरोबर आहे. आता हा यांचा झाला 48, बरोबर की साइन 48. मग x गुणिले x काय होणार, x गुणिले x काय होतो, तर x चा वर्ग होतो ना. मग इकडे x चा वर्ग घ्यायचा आपल्याला, लक्षात येत आहे. आता हा जो 48 इकडे गुणाकारात होता, इकडे जाताना तो काय कशात जाईल, भागाकारात. म्हणजेच मग काय करायचंय, 14 गुणिले 168 छेदात 48, बरोबर आहे. आणि खाली इकडे x चा वर्ग, लक्षात आहे. कारण 48 आपण तिकडे घेऊन गेलो आणि x ला खाली घेतला, मग x चा वर्ग 14 गुणिले 168 हा इकडे गुणाकारात होता, म्हणजे इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल, बरोबर आहे. तर मित्रांनो आता पुन्हा कापाकापी करा, 14 गुणिले 168 छेदात 68 आहे. मग आता यासाठी एक संख्या अशी निवडा की ज्या संख्येने या दोघी संख्येला भाग दिला पाहिजे. मग 6 ने भाग देऊन बघू बरं आपण, 8 ने भाग देऊ, 8 सक 48, बरोबर आहे. 8 दुने 16, 8 एक 8, बरोबर आहे. मग आता 14 गुणिले 21 इकडे लिहितो मी, 14 गुणिले 21 केल्यानंतर काय येत आहे, तर 4 1 घर पुढे सरकला म्हणून 0, बे चौक 8, बे एक बे. बेरीज करा आता, 4 8 आणि 1 9 आणि 2, 294 छेदात किती मित्रांनो 6 आहे ना. मग आता इकडे पुन्हा पुढची एक स्टेप, 200, एवढं मांडणी करायची गरज नाही, परीक्षेला जागेवर कापाकापी करायची. मी समजून देतो म्हणून तुम्हाला या पद्धतीने मांडणी करून सांगतोय. तर तुम्ही म्हणशाल मग मास्तरने शॉर्ट ट्रिकच कुठे वापरली, बरोबर का नाही. काहींच्या सुपीक डोक्यात असे नापीक विचार येतात. मी तुम्हाला समजावं म्हणून एक एक स्टेप लिहून दाखवतोय ना, तर मी जागेवर कापाकापी करू शकतो याची. मग मी जागेवर कापाकापी केली की तू थाड मारणार आहे, लक्षात येतं का, तुला काही समजणार नाही. बघ मग आता 294 छेदात 6, बरोबर की नाही. 294 छेदात 6 म्हणजे काय, 6 एक 6, 6 चौक 24. आता उरले किती, 24 आणि 5 29 होताना मग संख्या तयार झाली 54. 6 न मग 54, बरोबर आहे. आता x बरोबर काय होणार, इकडे लिहितो मी पुन्हा, आता याच्या पुढे लिहितोय हा. x बरोबर काय असणार, x चा वर्ग बरोबर 49, पण तो कशात असणार, करणी चिन्हात. मग या आता x चा वर्ग म्हणजेच काय, करणी चिन्हात असल्यास x ची किंमत किती असणार, मग किती, 49 कोणाचा वर्ग आहे, तर 7चा, बरोबर की नाही. म्हणजेच मग x ची किंमत किती आली आपल्याला, इथे 7 आलेली, लक्षात येतंय. मित्रांनो याच्या पुढचे प्रश्न, हा प्रश्न समजला नसेल तर तुम्ही काय करा, एकदा हा प्रश्न पुन्हा रिपीट करा, ठीक आहे. आणि आता याच्या पुढचे अजून अवघड लेवलचे असेच प्रश्न आपण ट्रिकने व अगदी सोप्या पद्धतीने बघूया, ठीक आहे. चला तर मित्रांनो आता अजून याच्या पुढील जे अवघड लेवलचे प्रश्न आहेत ते पण बघू आपण. तर बघा प्रश्न 18 नंबरचा काय म्हणतोय, कोणत्या लहान पूर्ण वर्ग संख्येस 12 20 25 ने पूर्ण भाग जातो. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोणत्या लहान पूर्ण वर्ग संख्येस, म्हणजे लहानातली लहान पूर्ण वर्ग संख्या पाहिजे की ज्या संख्येला 12 20 आणि 25 ने पूर्ण भाग जात असेल. तर याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, एकदम सोपी ट्रिक सांगतो मी. याचे अवयव पाडून घ्या सुरुवातीला. बघा याचे अवयव पाडून घ्या, 12 20 आणि 25, बरोबर. याचे अवयव पाडा. मग याचे अवयव पाडताना सुरुवातीला 2 ने पाडा, बरोबर आहे. बे 12 बे 10 20, हा 25 तसाच. पुन्हा बे ने 2 ने पाडा, बरोबर की नाही. मग हा 6 बे 3 6 बे 5 10 25 तसाच.
नंतर हा 3 आहे ना, मग या 3 ने घ्या, 3 एक 3, 5 तसाच येणार, 25 तसाच, बरोबर आहे. मग पुन्हा 5 ने पाडा, हा एक तसाच, बरोबर की नाही. 5 एक 5 आणि 5 5 25. आता शेवटी काय राहिलं, 5 म्हणजे तिथे पण एक येईपर्यंत काय करायचंय, अवयव पाडायचे. मग 5 एक एक इकडे कॉमन असणार, बरोबर की नाही. मग 5 एक 5. आता बाकी एक एक उरलेली ना, बरोबर आहे. मग आता इकडे जे आपण लसावी काढताना प्रक्रिया करतो ना, तशी इथे प्रक्रिया करायची नाही. फक्त अवयव पाडायचे. अवयव पाड याच्यासाठी पाडायचे की याच्यात आहे ना सामायिक म्हणजे सारखे अंक आले पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे सारखे आधी ते लिहून घ्या. 2 गुणिले 2 या 3 ला जोडी आहे का, नाहीये, बरोबर की नाही. जोडी नसेल तर मनाने 3 लिहून घ्या, कारण प्रत्येकाच्या जोड्या लागल्या पाहिजे. सिंगल कोणीच नसावं या प्रश्नासाठी. सिंगल असेल तर वांदे, बरोबर की नाही. जोडीने असल्यावर तिकडे वांदे होतात, तिकडे या प्रश्नात सिंगल असल्यावर वांदे होणार. म्हणून काय की सिंगल नाही पाहिजे या प्रश्नात. नंतर 5 गुणिले 5, मग 5 गुणिले 5. आता यांचा फायनल गुणाकार जो असणार आहे ना, तर ती लहानात लहान वर्ग संख्या असेल की ज्या संख्येला 12, 20 आणि 25 ने पूर्ण भाग जाणार आहे. लक्षात येत आहे. आता काय करा, बेदुने 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 पंचे 180, 180 गुणिले 5 केल्यानंतर 18 पंचे 90 आणि तो शून्य तिकडे, म्हणजे काय 900 येणार. लक्षात येत आहे का. याचं कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही, कॅल्क्युलेशन मध्ये तेच असणार आहे. लक्षात येत आहे. आता चला पुढचा प्रश्न बघू आपण. दोन संख्यांचा मसावी 24 आहे तर लसावी काढा. आता या ठिकाणी त्या दोन संख्या आपल्याला माहित नाहीये, पण त्यांनी काय मसावी दिलेला आहे, लसावी काढायला लावलेला आहे. मसावी म्हणजे काय असतो की त्या संख्येच्या पाड्यामध्ये ती संख्या आली पाहिजे, बरोबर की नाही. म्हणजे मसावी म्हणजे काय, लहानात लहानाची संख्या, की मसावी काढण्यासाठी आपण त्याच्या पुढच्या पाड्यातली संख्या घेतो. मग या ठिकाणी मसावी जर 24 असेल तर लसावी किती असणार, 24 गुणिले 2 म्हणजेच किती असणार, 48 ना. लक्षात येते की नाही. आता मित्रांनो तुम्ही एक काम करा, एका प्रश्नाचं मला उत्तर आहे ना कमेंट मध्ये सांगा. इथे मी 32 ही संख्या देतो. दोन संख्यांचा मसावी 32, काय दोन संख्येचा मसावी 32 आहे तर लसावी काढा. आता या 32 या संख्येचा मला तुम्ही मसावी काढून सांगा, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघू. बघा या प्रश्नांमध्ये मी एकदम अवघड लेवलचे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने ट्रिकने समजून सांगतोय. जर तुम्हाला हे प्रश्न समजत नसतील तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असणार ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून याचे पुढचे काही लेक्चर घेणार आहे मी, ते लेक्चर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि प्रश्न समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, समजत नसेल तर कमेंट मध्ये सांगा की समजत नाहीये, ठीक आहे. त्यानंतर तुमचे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील ना, तर त्यांच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. आणि मित्रांनो आता जी तलाठी आरटीओ एमव्हीआय वगैरे एक्झाम आली, त्या एक्झामला पण मॅथ आणि एलआर आपल्या युट्यूब चॅनलवर या दोन विषयाचा फ्री साठी खूप मोठा फायदा होणार आहे. तर असे कोणी विद्यार्थी असतील, लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, एसटी वगैरे जे फॉर्म भरलेले असतील त्या मुलांना काय असतं की 100 प्रश्न दिलेले असतात एका तासात, बरोबर आहे. आणि एका तासात तेवढा टाइम कव्हर होत नाही. शिवाय मॅथ एलआर मिळून त्यांना 20 मार्काचा स्लॅबस, आणि 20 मार्क म्हणजे स्कोरिंगला खूप जास्त होतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कमी वेळेत उत्तर काढायचे असतील तर तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक माहित पाहिजे. मग तुमच्या परिचयामध्ये किंवा तुम्ही फॉर्म भरलेला असणार तर आपले मॅथ आणि एलआरचे डिटेल व्हिडिओ बघा, कारण मी बेसिक पासून शिकवतोय. ऍड आल्यानंतर बरेच क्लासवाले बेसिक पासून शिकवत नाही, पण मी बेसिक पासून शिकवतोय. म्हणजे तुमचं बेसिक क्लिअर झाल्यानंतर पुढचे जे आवडलेचे प्रश्न आहेत ते तुम्ही सहज सोडू शकता, बरोबर की नाही. जसं की मी या लेसन मध्ये बेसिक पासून सुरुवात करतो आणि अवघड लेवल पर्यंत जाऊन एंड करत असतो, ठीक आहे. असं चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. 20 नंबरचा प्रश्न काय आहे. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 132 व 77 ला भागल्यास बाकी 2 उरते, काय बाकी 2 उरते असं म्हटलेलं या ठिकाणी. की कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 132 व 77 ला भागल्यास बाकी 2 उरते. ज्यावेळेस तुम्हाला मित्रांनो मोठ्यात मोठी काय मोठ्यात मोठी असा मॅटर असेल ना, तर त्यावेळेस काय करायचं, मसावी घ्यायचा. काय मोठा मोठा म्हणजे काय, मसावी लिहायचं. हे लक्षात ठेवा, यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा. मोठा विचारलं तर मसावी काढायचं, ठीक आहे. मग आता काय करा, बाकी 2 उरते म्हटलेलं आहे ना, मग पहिली संख्या किती आहे, 132 आहे. दुसरी संख्या काय आहे, 77 आहे. बाकी 2 उरते म्हणजे 2 यातून वजा करून घ्या. लक्षात येतंय का नाही. अगदी सोप्या ट्रिकने समजून सांगतो मी. मोठ्यात मोठी सांगितलेलं असेल तर मसावी. दोन संख्या कोणत्या, 132 आणि 77. बाकी किती उरते, 2, बरोबर की नाही. मग 2 132 मधून वजा करून टाका. लक्षात येतंय. मग आता 132 मधून 2 वजा केल्यानंतर किती येणार, 130. 72 मधून 2 वजा केल्यानंतर किती येणार, सॉरी इकडे 77 आहे का, ओके. 77 मधून 2 वजा केल्यानंतर किती येणार, 75. लक्षात येतंय का. आता एकक स्थानी 0 आणि 5 म्हणजे याला कोणाची कसोटी लागणार, 5ची कसोटी लागते ना, बरोबर की नाही. म्हणजे लहानात लहान कोणती संख्या असणार, 5 या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाणार आहे. लक्षात येतंय का. अगदी सोप्या ट्रिकने मी तुम्हाला प्रश्न समजून सांगतोय, बरोबर की नाही. याला कुठले सूत्र वापरायची गरज नाही, ट्रिक सॉरी अवयव पाडायची गरज नाही. बघा मी किती सोप्या पद्धतीने समजून सांगतोय, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण. दोन संख्यांचा मसावी 15 व लसावी 90 असल्यास त्या संख्या कोणत्या. आता या ठिकाणी बघा, मसावी 15 दिलेला आहे आणि लसावी 90 दिलेला आहे दोन संख्यांचा.
मग त्या संख्या तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या गेलेल्या आहे. तर मग बघा दोन संख्या आहेत ना, तर मग काय करा, जी मोठी संख्या त्याला अंशात लिहा, जी लहान संख्या त्याला छेदात लिहा, मग भाग देऊन टाका. बरोबर आहे. मग 15 एक 15, 15 सक 90. आता ही 6 फायनल उत्तर नसणार, कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये, बघा दोन संख्या म्हटलेल्या ना, मग या 6चे तुला पुन्हा अवयव पाडावे लागतील. मग 6चे अवयव पाडल्यानंतर काय होणार, 2 गुणिले 3 बरोबर 6 होता ना, म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या असणार आहे, 2 गुणिले 3. लक्षात येतं मित्रांनो. आता अजून आपण यापेक्षा अवघड लेवलचे जे प्रश्न आहेत ते पण अशा ट्रिकने बघूया. चला मित्रांनो, आता पुढील प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, अजून लेवल वाढवत चाललोय मी या प्रश्नामध्ये. तर बघा प्रश्न काय, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी, बघा बरं इथे, जर मसावी 5 व एक संख्या म्हणजे काय, पहिली संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती. आता हा प्रश्न वाचल्यानंतर काही मुलं ताण घेतील का, एवढा मोठा प्रश्न आहे, वाचल्यानंतरच आम्हाला समजत नाही. आता हे या लेवलचे प्रश्न पोलीस भरतीला, वनरक्षकला पण विचारले जात आहेत, एसएससीजीडी वगैरेला पण विचारले जात आहेत. ठीक आहे ना. तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग या परीक्षेला तर असणारच आहे, आरटीओ एमव्हीआय ला तर असणारच आहे. ठीक आहे ना. पण याचबरोबर पोलीस भरतीला पण याच लेवलचे आता प्रश्न विचारले जात आहेत. मग काय प्रश्नात काय विचारले, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. काय म्हटलेलं आहे, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. आपल्याला त्या संख्या पण माहित नाही आणि त्याची आकडेवारी काय ती पण माहित नाही. त्यांनी पट मध्ये सांगितलं काय, 1/6 पट आहे. जर मसावी 5 व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती. आता या ठिकाणी मसावी 5 दिलेला आहे आणि पहिली संख्या 15 सांगितलेली. मग तुला विचारलेली परीक्षेत प्रश्नामध्ये की दुसरी संख्या कोणती. बरोबर आहे. माझा प्रश्न सोडवताना काय करायचं, पट किती आहे तो आधी लिहून घे. गुणाकारात काय, याच्यामध्ये मसावी दिलेला आहे, लसावी दिलेला आहे का नाही, मग जे नाही ना ते लिहून टाकायचं. गुणाकारात लसावी, लक्षात आहे, कारण ते आपल्याला काढावं लागणार. बरोबर मसावी दिलेलं आहे, बरोबर काय मसावी. आता हे मी तुला आहे ना समजण्यासाठी हे शब्द लिहून देतोय, नंतर डायरेक्ट आपण जागेवर पण याला सोडू शकतो. तेच कसं सोडवायचं तेच बघू आपण. मग बघ लसावी बरोबर काय असणार, सुरुवातीला लसावी काढावं लागेल ना. मग 1 मसावी किती इथे 5 आहे, बरोबर आहे, इकडे 5 आहे. मग लसावी काय आपल्याला माहित नाहीये, मग लसावी हा बरोबर की नाही. मग 1/6 गुणिले काय, 1/6 गुणिले मसावी बरोबर 1/6 गुणिले मग 6 पंचे 30, बरोबर आहे. आता 30 काय सापडले तुला इथे, या संख्येचा लसावी सापडलेला आहे, बरोबर आहे. लसावी 30 असेल तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, लसावी गुणिले मसावी करायचं. काय, लसावी गुणिले मसावी, लक्षात आहे, लसावी गुणिले मसावी. मग लसावी किती आहे 30, मसावी किती मित्रा, इथे लसावी मसावी बघ 5 आहे. आणि पहिली संख्या बरोबर काय करायचं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग पहिली संख्या काय या ठिकाणी 15 आहे, गुणिले दुसरी संख्या आपल्याला माहित नाही म्हणून एक्स लिहू. मग आता 3 गुणिले 5, 30 गुणिले 5. आता हा इकडे आहे ना गुणाकारात, तो इकडे येताना भागाकारात येऊन जाईल, बरोबर की नाही. मग इकडे भागाकारात लिहून घेऊ आणि मग एक्स इकडे लिहून घेऊ आपण, बरोबर आहे. मग 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 10 30. छेदात 1 उरला आहे, अंशात काय 10 गुणिले 1. मग एक्स बरोबर काय येणार, एक्स बरोबर 10. म्हणजेच मग दुसरी संख्या काय आली इथे, दुसरी संख्या 10 आली. लक्षात येत आहे का. पुन्हा एकदा प्रश्न समजून देतो बघ, 1/6 गुणिले लसावी बरोबर मसावी. प्रश्नात काय सांगितलं, दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 5 व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या विचारलेली. मग दुसरी संख्या शोधण्याआधी तुला यांनी मसावी हा लसावीच्या म्हटलेलं म्हणजे काय, प्रश्न तुला मसावी दिलेले पण तू लसावीच्या म्हटलेलं म्हणजे तुला आधी लसावी काढावी लागणार आहे. मग 1/6 गुणिले जे नाहीये ते आधी काढण्यासाठी गुणाकारात ते लिहि, लसावी बरोबर मसावी. मग लसावी काय, लसावी काढण्यासाठी आपण काय केलं, 1/6 गुणिले 5. 5 का घेतला, कारण मसावी प्रश्नामध्ये 5 दिलेला होता. मग 5 घेतलाय, 6 गुणिले 5 केल्यानंतर 30 येतोय, बरोबर आहे. मग 30 गुणिले म्हणजे पहिले लसावी गुणिले मसावी केला आपण, बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग लसावी किती आहे 30 गुणिले मसावी 5 आहे आणि पहिली संख्या किती होती 15 मध्ये, 15 इकडे बरोबरची तिकडे होती गुणाकारात, म्हणजे इकडे येताना ती भागाकारात होईल. मग वरती आपण कापाकापी केली, 5 एक 5, 5 त्रिक 15. मग 3 एक 3, छेदात 1 उरला, 3 एक 3, 3 एक 3, 3 10 30. आता छेदात 1 उरला आहे, वरती काय 10 गुणिले 1, म्हणजे 10 गुणिले 1 केल्यानंतर काय होणार, एक्स बरोबर 10. मग दुसरी संख्या काय आली 10. लक्षात आहे. पण एवढा अवघड प्रश्न पण आपण ट्रिकने कसा सोडवलाय. ठीक आहे. आता पुढे दोन संख्यांची बेरीज 135 व मसावी 15 असणाऱ्या एकूण किती जोड्या असतील. आता या ठिकाणी काय म्हटलेलं, दोन संख्यांची बेरीज 135 सांगितलेली. काय, दोन संख्यांची बेरीज 135 व मसावी 15 असणाऱ्या एकूण किती जोड्या पडतील असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर बघा आता या ठिकाणी 135 ला काय कर, जी मोठी संख्या आहे ना 135 तिला आहे ना छोट्या संख्येने भाग देऊन टाक. मग किती येणार, 15 एक 15, 15 न मग 135. पण आता हे 9 फायनल उत्तर नाही का, कारण इथे जोड्या विचारले ना, मग जोडीने आलं पाहिजे. हे सिंगल आहे ना, मग इथे सिंगल चालणार नाही, जोडीने आलं पाहिजे. मग
आणि जोडीमध्ये पण काय सांगितलं त्यांनी, दोन संख्यांची बेरीज म्हटलेलं बघ इथे प्रश्नात, दोन संख्यांची बेरीज. मग या अशा संख्या निवडायची की ज्यांची बेरीज 9 आली पाहिजे. मग पहिली संख्या काय असणार, 1 अधिक 8 बरोबर किती होता 9. त्यानंतर 2 अधिक 7 बरोबर किती होत आहे 9. त्यानंतर 3 अधिक 6 बरोबर किती होत आहे 9. 4 अधिक 5 बरोबर किती होणार 9. आता एकूण 4 जोड्या तयार झाल्या ना, पण यातली ना 3 अधिक 6 हे कॅन्सल होणार का, कारण 3 हे सामायिक अवयव ना, 3 गुणिले 3 बरोबर किती होऊन जाणार 9. म्हणजे ही जोडी कॅन्सल होणार. मग एकूण जोड्या किती आल्या 1 2 आणि 3. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं 3. लक्षात येत आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघू आपण. तर पुढचा प्रश्न बघ काय, कोणत्या लहानात लहान संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते, 18 ने भागले असता बाकी 11 उरते. काय सांगितलेलं इथे, कोणत्या लहानात लहान संख्येला 12 ने भागले असता बाकी 5 उरते, 16 ने भागले असता बाकी 9 उरते, 18 ने भागले असता बाकी 11 उरते. आता इथे लहानात लहान म्हटलेलं म्हणजे तुला काय करावं लागेल, लसावी काढावं लागेल, एवढं लक्षात घे. ठीक आहे ना, लसावी काढायचं. मग आता काय करू, 12 ने भागले असता बाकी 5 उरते. मग पहिली स्टेप काय कर, 12 वजा 5 करून टाक, म्हणजेच काय आलं 7. दुसरं मध्ये काय, 16 ने भागले तर बाकी 9 उरते ना. दुसऱ्या स्टेपने 16 वजा 9 म्हणजेच किती येणार, 7 9 16 म्हणजेच काय येणार, वजा बाकी यांची 7. लक्षात आहे. आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय, 18 ने भागले असता बाकी 11 उरते. लक्षात आहे, 18 ने भागले असता बाकी 11 येते. मग तिसरी स्टेप कर, 18 वजा 11 म्हणजेच किती आलं 7. तर एक वाक्य लक्षात घे की इथे सर्वांची वजाबाकी, जो वजाबाकीचा जो फरक आहे तो 7 7 आला पाहिजे, किंवा 7 7 म्हणण्यापेक्षा सारखा आला पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ही झाली फर्स्ट स्टेप ट्रिकने. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, दुसऱ्या स्टेप मध्ये 12 16 आणि 18, काय काय 12 16 आणि 18 यांचं काय कर, लसावी घेऊन टाक. यांचा लसावी किती येणार, 144 येतो. यांचा लसावी काढून बघतो. ठीक, यांचा काय घेशील लसावी, यांचा लसावी किती आला, लसावी 144. मग आता इकडे या तिन्ही संख्यातला फरक काय आलेला होता, 7 ना, बरोबर की नाही. बघ काय कर, 144 वजा 7 करून टाक. मग 144 मधून 7 गेले तर उत्तर काय येणार 137. म्हणजेच मग फायनल कोणती ती लहानात लहान संख्या होती, तर 137 होती. लक्षात येत आहे का. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने, आता या ठिकाणी मोठ्यात मोठे म्हटलेले, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने, लहानात लहान असेल तर लसावी, मोठ्यात मोठी असेल तर मसावी, हा फरक लक्षात ठेव, मसावी. ठीक आहे ना. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 77 147 व 252 या संख्यांना भागल्यास बाकी सारखीच उरते. आता या ठिकाणी बाकी सारखी म्हटलेलं आहे त्यांनी. तर काय करायचं अशा वेळेस, जी मोठी संख्या आहे ना, आधी त्यामधून या दोन्ही संख्या वजा करून टाकायची, नंतर मग या संख्येमधून ही संख्या वजा करायची. लक्षात आहे. 252 वजा, पहिली स्टेप बघ काय कर, 252 वजा 147, 147 मग किती होणार, 12 मधून 5 गेले, 7 गेले 5, 5तून 5 गेले 0, 2 मधून 1 गेला 1. आता याच 252 मधून ही पण संख्या वजा करायची. लक्षात आहे, म्हणजे मागून असं वजा करत करत यायचंय. आता काय 252, दुसरी स्टेप मध्ये काय कर, 252 वजा 147, 147 घेतला आपण, सॉरी 77. ठीक आहे, 77. मग 12 मधून 7 गेले 5, नंतर हा एक इकडे घेतलेला आहे, 15 मधून 8 गेले 7, आणि 2 मधून 1 गेला 1. लक्षात आहे 175. आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, पहिल्या संख्येमधून आपण या दोन संख्या वजा केल्या. आता दुसऱ्या संख्येमध्ये फक्त ही राहिली ना, मागे जायचं नाही परत, फक्त राहिलेली जी आहे ना ती घ्यायची. ठीक आहे. मग आता 147 तिसऱ्या स्टेप मध्ये काय कर, 147, 147 मधून 77 वजा कर. इकडे काय आलं, 7 7 गेले 0, 14 मधून 7 गेले 7. तिसऱ्या स्टेप मध्ये काय आलं 70. आता बघ 105, 175 आणि 70. मग या ठिकाणी मोठ्यात मोठी सांगितलेली असेल तर मसावी काढावं लागतं. मग 105, 175 आणि 70 अशी कोणती संख्या असेल की ज्या संख्येमध्ये या तिन्ही संख्या येतात. तर बघ 35 दुने 70, 35 त्रिक 105, 35 पाचा 175. म्हणजेच काय की 35च्या पाड्यामध्ये या तिन्ही संख्या येत आहे. म्हणजेच मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार, मसावी घ्यावं लागलं होतं ना. मग ती संख्या कोणती असणार, 35 असणार. काय असेल 35. तर मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये मी इथे खूप सारे प्रश्न कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, प्रश्न समजलेले असतील तर व्हिडिओला लाईक करा. ज्या प्रश्नांबद्दल डाऊट असेल तर त्या प्रश्नांना तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अजून तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, मी मोफत व्हॉट्सअप ग्रुप एक चालवतोय. ठीक आहे, त्या ग्रुपमध्ये भरतीशी रिलेटेड कोणत्याही गोष्टी असतील किंवा जाहिराती वगैरे असणार, डॉक्युमेंटशी रिलेटेड काही असणार, नोट्स असतील, त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असतो. जर तुम्ही नवीन असाल
तर तुमच्यासाठी सूचना आहे 9860162389 या व्हॉट्सअप नंबरला मला तुमचं नाव, तुमचं नाव, गाव, जिल्हा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करताय 4 गोष्टी पाठवा. मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेऊ. आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.